सण उत्सवावर महागाईचं सावट आले, कारण साखर, नारळापाठोपाठ आता खाद्यतेल सुद्धा महागलंय. खाद्यतेलाच्या दरात 10 ते 20 रुपयांची वाढ झाली आहे. भाजीपाला, कांदा, बटाटा दराचाही भडका उडाला. सर्वसामान्य गृहिणींचं किचन बजेट कोलमडलेलं आहे. रोजचा स्वयंपाक करायचा कसा? नमस्कार मित्रांनो, घरात किराणा आणायचा विचार करत असाल तर आजची ही माहिती जरा नीट ऐका, कारण विषय एका वस्तूचा नाही. घरात सकाळपासून रात्रीपर्यंत लागणाऱ्या तब्बल 10 वस्तूंच्या भावाबद्दल आज मोठी अपडेट समोर आलेली आहे. 1 ऑक्टोबर पासून या 10 वस्तूंच्या किमतीमध्ये मोठा बदल होणार आहे. सणासुदीचे दिवस जवळ आलेत. घरात साखर लागेल, तेल लागेल, डाळी, गूळ, नारळ, धान्य लागणार, दूध लागणार, गॅस लागेल. म्हणजे पुढच्या दिवसात घरातली खरेदी कमी नाही तर वाढणारच आहे. आणि अशा वेळेला या वस्तूंचे भाव वाढले तर महिन्याचा सगळा हिशोब बिघडणार आहे. म्हणून आज आपण या 10 वस्तू एक एक करून बघणार आहोत. कोणत्या वस्तूचे भाव किती वाढणार आहेत, कोणती वस्तू आधी घेऊन ठेवायची आणि 31 ऑगस्टच्या आधी बाजारात जाताना काय बघायचं, हे सगळं नीट समजून घेऊया. त्यामुळे ही माहिती तुम्ही अर्ध्यात सोडू नका, कारण शेवटपर्यंतच्या सगळ्या वस्तू तुमच्या घरच्या महिन्याच्या खर्चाशी जोडलेल्या आहेत. आता बघा मित्रांनो, सण जवळ आला की घरातली खरेदी वाढतेच. एरवी आपण थोडी थोडी खरेदी करतो. तेल संपलं तर तेल आणतो, डाळ संपली तर डाळ आणतो, साखर संपली तर साखर आणतो. पण सणाच्या दिवसात सगळं एकदम लागतं. गोड पदार्थ करायचे, पाहुणे येणार, पूजा करायची, नैवेद्य करायचा, घरात जास्त स्वयंपाक होणार, त्यामुळे तेलाचा वापर वाढणार, साखर जास्त लागणार, गूळ, नारळ जास्त लागणार, डाळी आणि धान्याची सुद्धा गरज जास्त पडणार. बाजारात मागणी वाढली की भावावर त्याचा थेट परिणाम होतो. म्हणून 31 ऑगस्टच्या आत घरात काय शिल्लक आहे ते बघा, कोणता डबा रिकामा होतोय ते बघा, पुढच्या महिन्यात काय लागणार ते ठरवा आणि मग गरजेनुसार खरेदी करा. याचा अर्थ वर्षभराचा माल घरात भरून ठेवायचा असं अजिबात होत नाही. पण जे खरंच लागणार आहे ते वेळेत घेऊन ठेवायचं, कारण पुढचे काही दिवस खरेदीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे राहतील. आता 1 सप्टेंबर पासून देशात काही नवे बदल आणि 10 नवे नियम लागू होणार आहेत. पण आपला मुख्य विषय नियमांची यादी नाही. आपला मुख्य विषय घरात रोज लागणाऱ्या या 10 वस्तूंचा आहे. नाशिक, सातारा, सांगली, सोलापूर आणि धुळे अशा जिल्ह्यांमध्ये लोकांनी आधीच किराणा खरेदी करायला सुरुवात केलेली आहे. पण आपण दुसऱ्याला बघून दुकानात धावायचं नसतं. आधी आपल्या घराची गरज बघायची. आपल्या घराला जी वस्तू लागणार आहे आणि ती आज योग्य भावात जर मिळत असेल तर खरेदी उगाच पुढे ढकलायची नाही. आता पहिल्या नंबरची वस्तू आहे आपलं खाद्यतेल. तेल ही एक अशी वस्तू आहे जी प्रत्येक घरात रोज लागते. भाजी करायची, फोडणी द्यायची, नाश्ता करायचा, सणाचा पदार्थ करायचा, तेल लागतंच. त्यामुळे तेलाचा भाव वाढला की घरच्या महिन्याच्या किराणा खर्चावर त्याचा लगेच परिणाम होतो. मागच्या काळात खाद्यतेलाच्या किमतींमध्ये जवळपास 27% बदल झालेला होता आणि पुढच्या काळात काही प्रकारच्या तेलाच्या दरामध्ये 25 ते 30% वाढ होणार आहे. सोयाबीन तेल, सूर्यफूल तेल, शेंगदाणा तेल, पाम तेल असे वेगवेगळे तेल बाजारात आहेत. प्रत्येकाचा भाव वेगळा आहे. माल किती तयार झाला, बाहेरून किती तेल आलं, वाहतुकीचा खर्च किती झाला आणि बाजारात मागणी किती वाढली यावर त्याचे भाव ठरतील. इराण, अमेरिका आणि इस्रायल या भागात तणाव वाढला की जगाच्या तेल बाजारावर त्याचा परिणाम होतो. वाहतूक महाग झाली की पुढे इतर वस्तूंचे भाव सुद्धा वाढतात. म्हणून तुमच्या घरात तेल संपत आलं असेल तर तुमच्या भागातला भाव बघा आणि गरजेपुरतं तेल घेऊन ठेवा. पण फक्त भाव वाढणार म्हणून 10 किंवा 20 डबे भरून ठेवायचे नाहीत. तेल घेताना पॅकेट नीट बघा, सील तुटलेलं नको, तारीख बघा, जुना माल घेऊ नका. उघडं तेल घेत असाल तर विश्वासाच्या दुकानातूनच घ्या. तेल घरात ठेवल्यावर उन्हात ठेवू नका आणि गॅसच्या अगदी जवळ सुद्धा ठेवू नका. दुसऱ्या नंबरची वस्तू आहे डाळ आणि कडधान्य. आपल्या घरात तूर डाळ, मूग डाळ, मसूर डाळ, चना डाळ, हरभरा, मूग, मटकी आणि वाटाणा अशा गोष्टी नेहमी लागतात. डाळ ही सणापुरती लागणारी वस्तू नाही, ती रोजच्या जेवणाचा भाग आहे. डाळी आणि कडधान्यांच्या भावामध्ये 15 ते 20% वाढीचा धोका वर्तवण्यात आलाय. यामागे पाऊस, उत्पादन, बाजारात येणारा माल आणि मागणी या गोष्टी कारणीभूत आहेत. शेतात माल कमी झाला, बाजारात माल कमी आला आणि खरेदी करणारे लोक तेवढेच राहिले तर भाव साहजिकच वाढणार. माल कमी आणि मागणी जास्त तर दर नक्कीच वर जातील. एवढं साधं गणित आहे हे. म्हणून घरात पुढच्या 2 किंवा 3 महिन्यात किती डाळ लागते ते बघा. योग्य भाव मिळत असेल तर गरजेपुरती घेऊन ठेवा. पण डाळ आणि कडधान्य जास्त दिवस ठेवणार असाल तर जागा कोरडी ठेवा. ओलावा लागू देऊ नका. कीड लागणार नाही याची तुम्ही काळजी घ्या. जुनी डाळ घेतली तर शिजायला जास्त वेळ लागतो. काही वेळा स्वस्त म्हणून घेतलेली डाळ घरी आणल्यावर खराब निघते. म्हणून डाळ घेताना तुम्ही माल नीट बघा. घरी आणल्यावर हवाबंद डब्यात ठेवा. आता 3ऱ्या नंबरवर आहे आपली साखर.
सकाळचा चहा असो, पाहुणे आलेले असो, सणात गोड पदार्थ बनवायचे असोत, प्रसाद किंवा नैवेद्य तयार करायचा असो, साखर ही आपल्याला लागतेच. सणाच्या दिवसात साखरेची मागणी आणखी वाढणार आहे. मागच्या वर्षी साखरेच्या भावात जवळपास 40% वाढ झाली. आता पुढच्या काळात साखरेचा भाव आणखी वर जाणार. भारताला बाहेरच्या देशातून साखर आणावी लागली तर त्यावर बाहेरून आणण्याचा खर्च, वाहतूक खर्च आणि इतर खर्च जोडले जाणार आहेत. त्यामुळे साखरेच्या बाजारभावावर त्याचा थेट परिणाम होईल. म्हणून घरात साखर लागणार असेल आणि आज योग्य भावात मिळत असेल तर गरजेपुरती घेऊन ठेवायला हरकत नाही. सण जवळ आल्यामुळे साखरेच्या भावाकडे जास्त लक्ष द्या, पण उगीच पोती भरून ठेवायची नाहीत. साखर ओलावा लागला तर घट्ट होते, मुंग्या लागतात, म्हणून साखर कोरड्या डब्यात ठेवा. डबा नीट बंद करा. गूळ आणि नारळाचा सुद्धा वापर यावेळेस वाढणार आहे. पूजा, नैवेद्य, प्रसाद आणि गोड पदार्थात गूळ नारळ लागणारच. मागणी वाढली की त्याचा सुद्धा भावावर परिणाम होतो. आता चौथ्या नंबरची वस्तू आहे पेट्रोल आणि डिझेल. पेट्रोल डिझेल महागलं म्हणजे फक्त बाईक किंवा कार चालवणाऱ्या माणसाचा खर्च वाढतो असं समजू नका. गावातून भाजी बाजारात न्यायची असेल तर टेम्पोला डिझेल लागतं. धान्य न्यायचं असेल तर ट्रक लागतो. दूध गावातून शहरात न्यायचं असेल तर गाडी लागते. किराणा दुकानात माल आणायचा तर वाहन लागतं. म्हणजे जवळपास प्रत्येक वस्तूच्या मागे कुठे ना कुठे वाहतूक आहे. पेट्रोल डिझेलचा खर्च वाढला की माल नेण्याचा खर्च सुद्धा वाढणार आहे आणि हा खर्च शेवटी वस्तूंच्या भावात जोडला जाईल. मागच्या 6 महिन्यात पेट्रोल डिझेलच्या भावात 10% बदल झालेला आहे. पुढच्या काळात 10 ते 12% वाढ होणार आहे. रशियासोबत भारताचे तेलाचे व्यवहार सुरू आहेत. जगात युद्ध आणि तणाव वाढला तर तेलाच्या बाजारावर परिणाम होणारच. पण पेट्रोल डिझेलच्या बाबतीत एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, भाव वाढणार म्हणून घरात कॅन किंवा ड्रम भरून पेट्रोल डिझेल ठेवायचं नाही. ही फार धोकादायक गोष्ट आहे. छोटी ठिणगी लागली तर मोठा अपघात होईल. गाडीला जितकं लागत असेल तितकंच इंधन तुम्ही भरून ठेवा. आता 5व्या नंबरची वस्तू आहे गॅस सिलेंडर. आता घरात सकाळच्या चहापासून रात्रीच्या जेवणापर्यंत गॅस लागतो. त्यामुळे गॅसचा भाव वाढला की घरच्या खर्चावर त्याचा सरळ परिणाम होतो. गॅस सिलेंडर महाग होणार. आता किती रुपयांनी भाव वाढणार याचा ठोस आकडा सरकारने अजूनही दिलेला नाही. पण गॅसच्या किमतीमध्ये होणारा प्रत्येक बदल महिन्याच्या घर खर्चात आपल्याला दिसणार आहे. म्हणून सिलेंडर बुक करताना अधिकृत दर बघूनच बुक करा. घरपोच सिलेंडर घेताना पावती नक्की घ्या. सिलेंडरची सील नीट आहे का ते बघा. वजनाबद्दल जर शंका असेल तर तपासणीची मागणी तुम्ही करू शकता. आता 6व्या नंबरवर आहे सोनं आणि चांदी. सोनं म्हटलं की लग्न, सण, दागिने, बचत आणि गुंतवणूक या सगळ्या गोष्टी समोर येतात. सोन्याच्या किमतीबद्दल सांगायचं झालं तर 1,53,000 रुपयांपर्यंत त्याचा दर जाऊ शकतो. त्याचबरोबर 1,83,000 इतक्या उच्चतर दरावर सोन्याची किंमत जाऊ शकते आणि 1 लाखापर्यंत सोन्याचा दर खाली येऊ शकतो. पुढच्या काळात सोन्याच्या दरामध्ये 12 ते 14% वाढ होईल. चांदीमध्ये 22% जास्त वाढ होणार आहे. त्यामुळे सोनं आणि चांदी या दोन्हींच्या किमतीकडे लक्ष ठेवावं लागेल. पण सोनं म्हणजे काही किराणा नाही. भाव वर जाणार म्हणून घाईत खरेदी करू नका. त्या दिवसाचा भाव बघा, सोनं किती कॅरेट आहे ते बघा, हॉलमार्क बघा, बिल घ्या, मेकिंग चार्ज किती आहे ते विचारा. जुना दागिना देऊन नवीन घेत असाल तर जुन्या सोन्याचा भाव किती धरला आहे ते नक्की बघा. 2 दुकानात विचारलं तर कधी मेकिंग चार्ज मध्ये मोठा फरक पडतो. म्हणून सोन्याची खरेदी शांत डोक्याने करा. आपल्या खिशाला परवडतंय का ते आधी बघा. आता 7व्या नंबरची गोष्ट आहे मोबाईलचा रिचार्ज. आज जवळपास प्रत्येकाच्या हातात मोबाईल आहे. एका घरात 3, 4 किंवा 5 मोबाईल असतात. प्रत्येकाला दर महिन्याला रिचार्ज लागतो. एका प्लॅन मध्ये 20, 30 किंवा 50 रुपये वाढले तर थोडे वाटतात, पण घरात चार्ज रिचार्ज असतील तर महिन्याला मोठा फरक पडू शकतो. वर्षभराचा हिशोब केला तर खर्च आणखी वाढणार. मोबाईल कंपन्यांकडून रिचार्जचे दर वाढणार आहेत. त्यामुळे तुमचा रिचार्ज संपत आला असेल तर तुमच्या कंपनीचा सध्याचा प्लॅन बघा. तुम्हाला खरंच रोज इंटरनेट लागतं का ते बघा. घरात वायफाय असेल तर मोठा डेटा प्लॅन घ्यायची काही गरजच उरत नाही. त्यामुळे गरजेपुरता प्लॅन घ्या. आता 8व्या नंबरवर आहे दूध. अनेक घरात दिवसाची सुरुवात दूध आणि चहाने होते. लहान मुलांना दूध लागतं, वृद्ध माणसांना दूध लागतं, दही करायला दूध लागतं, ताक करायला दूध लागतं. चहा दिवसातून 2-3 वेळा होत असेल तर दूध जास्त लागतं. त्यामुळे दुधाचा भाव वाढला तर घरचा महिन्याचा हिशोब बदलणारच आहे. दुधाच्या भावात 4 ते 5% वाढ होणार. जनावरांच्या खाण्याचा खर्च वाढला, वाहतूक
महागली, दूध कमी तयार झालं आणि मागणी वाढली तर दुधाचा भाव 100% वाढणार. दूध महिनाभर आधी घेऊन ठेवता येत नाही, म्हणून दुधाच्या बाबतीत साठवणूक करता येत नाही. त्यामुळे बजेट महत्वाचं असतं. रोज किती दूध खरंच लागतं ते बघा. उगीच जास्त दूध घेऊन नंतर फेकावं लागत असेल तर तो पैसा सरळ वाया जातो. पॅकेट दूध घेत असाल तर तारीख बघा, पॅकेट फुगलेलं नाही ना ते बघा. उघडं दूध घेत असाल तर विश्वासाच्या दूधवाल्याकडूनच घ्या. दूध घरी आल्यानंतर लवकर वापरा किंवा थंड जागी ठेवा. आता 9व्या नंबरची गोष्ट आहे धान्य. यामध्ये गहू, तांदूळ, ज्वारी, बाजरी आणि घरात लागणारं इतर धान्य येतं. पोळी करायची तर गहू लागतो, भात करायचा तर तांदूळ लागतो. गावाकडे अनेक घरात ज्वारी आणि बाजरी रोज खाल्ली जाते. पाऊस कमी राहिला तर उत्पादनावर त्याचा परिणाम होतो. पीक कमी आलं तर बाजारात माल कमी येणार आहे. माल कमी आला आणि लोकांची मागणी तशीच राहिली तर धान्याचे भाव वाढणार आहेत. गहू, तांदूळ, ज्वारी आणि बाजरी यांचे भाव वर जाणार आहेत. धान्य नीट ठेवलं तर काही महिने टिकतं, म्हणून पुढच्या काही महिन्यांसाठी धान्य घ्यायचं असेल आणि आज चांगला भाव मिळत असेल तर गरजेपुरतं घेऊन ठेवा. पण धान्य घेताना फक्त स्वस्त बघू नका. दाना नीट आहे का ते बघा. गव्हात कीड आहे का ते सुद्धा चेक करा. तांदळात दगड कचरा जास्त आहे का ते बघा. घरी आणल्यावर धान्य ओलसर जमिनीवर ठेवू नका. पोती ठेवताना खाली लाकडी फळी ठेवा. भिंतीला चिकटवून पोती ठेवू नका. हवा खेळती राहील अशा जागी ठेवा. आता 10व्या आणि शेवटच्या नंबरवर आहे भाजीपाला आणि इतर शेतीमाल. भाजीचा भाव किती पटकन बदलतो ते आपल्याला माहीतच आहे. एका आठवड्यात टोमॅटो स्वस्त भेटतो, पुढच्या आठवड्यात तो महागतो. कांदा कधी स्वस्त तर कधी महाग. बटाटा, पालेभाजी, भेंडी, वांगी, मिरची या सगळ्यांचे भाव बाजारात येणाऱ्या मालावर ठरतात. पाऊस कमी राहिल्यामुळे शेतीच्या उत्पादनावर परिणाम होणार आहे. पीक कमी आलं की बाजारात माल कमी येणार. माल कमी आला आणि मागणी तशीच राहिली तर भाजीपाल्याचे दर वर जातील. पण भाजीपाला 2-3 महिने घरात ठेवता येत नाही, म्हणून त्या दिवशी जी भाजी स्वस्त आणि हंगामी मिळते ती घ्या. एखादी भाजी खूप महाग असेल तर काही दिवस दुसरी भाजी वापरा. आठवडी बाजारात भाव कमी मिळत असेल तर तिथून घ्या, पण स्वस्त आहे म्हणून 10 किलो भाजी आणू नका. 3 दिवसांनी ती खराब झाली तर बचत काहीच झाली नाही. आता या 10 वस्तू पुन्हा एकदा लक्षात घ्या. पहिली आहे खाद्यतेल, दुसरी आहे डाळ आणि कडधान्य, तिसरी साखर, चौथी पेट्रोल आणि डिझेल, 5वी गॅस सिलेंडर, 6वी सोनं आणि चांदी, 7वी आहे मोबाईल रिचार्ज, 8वी आहे दूध, 9वी गहू, तांदूळ, ज्वारी, बाजरी आणि इतर धान्य, 10वी आहे भाजीपाला आणि इतर शेतीमाल. याचबरोबर सण जवळ आल्यामुळे गुळ आणि नारळाच्या भावाकडे सुद्धा लक्ष ठेवायचं आहे. कारण पूजा, नैवेद्य, प्रसाद आणि गोड पदार्थांमध्ये गुळ आणि नारळ जास्त प्रमाणात लागतो. आता या वस्तूंची नावं ऐकून लगेच दुकानात धावायचं नाही. आधी घरात काय आहे ते बघा. तेल किती आहे ते बघा. डाळ किती आहे ते बघा. साखर, धान्य यांच्याकडे सुद्धा लक्ष द्या. पुढच्या महिन्यात काय लागणार आहे त्याची यादी तयार करा. मग 2 किंवा 3 दुकानात भाव विचारा. जिथं योग्य भाव मिळेल तिथून गरजेपुरतं सामान घ्या. कारण महागाईची बातमी आली की अनेक लोक एकदम खरेदी करायला धावतात. त्यामुळे बाजारात मागणी वाढते आणि त्याचा परिणाम भावावर होतो. म्हणून घाबरून खरेदी करू नका. नीट हिशोब करून खरेदी करा. आता पुन्हा एकदा आकड्यांकडे लक्ष द्या. खाद्यतेलात 25 ते 30% वाढ होणार आहे. डाळी आणि कडधान्यांमध्ये 15 ते 20% वाढीचा धोका आहे. साखरेचे भाव वर जाणार आहेत. पेट्रोल डिझेलमध्ये 10 ते 12% वाढ होईल. सोन्यामध्ये 12 ते 15% वाढ होण्याची शक्यता आहे. चांदीच्या भावात 22% जास्त वाढ होईल. दुधाच्या भावात 4 ते 5% वाढ होईल. पण प्रत्येक गावात एकच भाव राहणार नाही. नाशिकमध्ये एक भाव राहील, साताऱ्यात दुसरा भाव असेल. सांगली, सोलापूर आणि धुळे या ठिकाणी आपल्याला तिसराच भाव पाहायला मिळेल. बाजारात किती माल आला, पाऊस किती झाला, मागणी किती आहे, वाहतुकीचा खर्च किती आहे आणि बाहेरून माल येतोय का यावर भाव ठरतात. म्हणून सगळ्यात महत्वाची गोष्ट लक्षात ठेवा. महागाई वाढणार म्हणून कर्ज काढून किराणा आणायचा नाही. घरात 6 महिने पुरेल एवढा माल उगीच भरायचा नाही. पेट्रोल डिझेल घरात साठवायचं नाही. भाजीपाला जास्त आणून खराब करायचा नाही. सोन्याचा भाव वाढणार म्हणून आपल्या खिशाच्या बाहेर जाऊन सोनं घ्यायचं नाही. जे खरंच लागणार आहे तेवढंच घ्या. आधी भाव बघा, मग पैसे खर्च करा. कारण बघा, महिन्याला 1000 किंवा 2000 रुपये जास्त गेले तरी घरचा सगळा हिशोब बदलतो. मुलांची शाळा आहे, लाईट बिल आहे, गॅस आहे, औषध आहेत. काही घरात शेतीचा खर्च असतो. बियाणं, खतं, मजुरी आणि डिझेलला पैसे लागतात.
त्यात किराणा मागला तर महिन्याचं बजेट लगेच कोलमडतं. म्हणून ही माहिती घाबरण्यासारखी नाही. आधीपासून घरचा खर्च नीट ठेवण्यासाठी आहे. आणखी एक गोष्ट लक्षात घ्या, व्हॉट्सअपवर मेसेज आला, फेसबुकवर पोस्ट आली किंवा एखाद्या व्हिडिओमध्ये उद्यापासून सगळं दुप्पट होणार असं सांगितलं म्हणून लगेच त्यावर विश्वास ठेवायचा नाही. गॅस सिलेंडरचा अधिकृत भाव बघा, पेट्रोल डिझेलचा दर बघा, मोबाईल रिचार्जचा अधिकृत प्लॅन बघा, सोनं घेताना त्या दिवसाचा भाव आणि हॉलमार्कवर लक्ष द्या. किराणा घेताना 2-3 दुकानात तुम्ही भाव विचारू शकता. 31 ऑगस्ट पर्यंत वेळ आहे, म्हणून सगळं 31 तारखेलाच घ्यायचं असं नाही. घरातलं सामान संपत आलं असेल, सणाची खरेदी करायची असेल आणि आज चांगला भाव मिळत असेल तर गरजेपुरती खरेदी आधी करा. तर मंडळी, 1 सप्टेंबर पासून ज्या 10 वस्तूंच्या भावाकडे लक्ष ठेवायचं आहे त्या म्हणजे खाद्यतेल, डाळी, कडधान्य, साखर, पेट्रोल डिझेल, गॅस सिलेंडर, सोनं चांदी, मोबाईल रिचार्ज, दूध, गहू, तांदूळ, ज्वारी, बाजरी आणि इतर धान्य. त्याच पद्धतीने भाजीपाला आणि इतर शेतीमाल. याशिवाय सणामुळे गूळ आणि नारळाचे भाव सुद्धा वाढू शकतात. पुढच्या दिवसात बाजारात कोणत्या वस्तूचे भाव किती बदलतात हे स्पष्ट होणार आहे. आपल्याला अफवेला घाबरायचं नाही. घरचा हिशोब करायचा आहे, बाजार भाव बघायचा आहे, गरजेपुरती खरेदी करायची आहे. उगीच जास्त पैसे अडकवायचे नाही. अशीच घर खर्च, महागाई आणि रोजच्या कामाची माहिती पाहण्यासाठी चॅनलला पटकन सबस्क्राईब करा. जवळच असलेल्या बेल नोटिफिकेशनला तुम्ही ऑलवर सेट करा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक द्या. आता आपण पुन्हा भेटूया एका नवीन अपडेटसह, नवीन माहितीसह पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.